Welcome to all students in Jnandeep Vidyalaya YouTube channel. Today we are going to learn how to write appreciation of poem. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या कृतीपत्रिकेच्या आराखड्यानुसार क्वेश्चन नंबर 3B हा दिलेल्या कवितेवर आधारित ॲप्रिसिएशन ऑफ पोएम असा 5 गुणांचा प्रश्न विचारला जाणार आहे. हा प्रश्न आपल्या परिचयाचा नाही, तर या प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे द्यायला हवे हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कवितेचे ॲप्रिसिएशन म्हणजे काय ते पाहूया, किंवा कवितेचे रसग्रहण म्हणजे काय ते आपण पाहूया. एखाद्या कवितेचे ॲप्रिसिएशन म्हणजे त्या कवितेची रचना, विषय, आशय, कवितेत मांडलेले विचार, भावना, प्रसंग, शब्दयोजना, भाषाशैली, भाषिक अलंकार इत्यादी वैशिष्ट्ये ओळखून त्यातील उत्तम गुणांचा आस्वाद किंवा आनंद घेणे. कवितेतील आनंद देणाऱ्या विविध अंगांचे, घटकांचे वर्णन, त्यांचा तुमच्यावर पडलेला प्रभाव, त्या कवितेतील कोणते गुणविशेष तुम्हाला भावले इत्यादी विषयी तुमचे विचार, भावना कविता समजून घेऊन व्यक्त करणे महत्त्वाचे असते. यालाच तर आपण कवितेचे रसग्रहण असे म्हणतो. These most important of points for appreciation of poem. First point, title, half marks. Second point, name of the poet, half marks. Third point, rhyme scheme, 1 marks. Fourth point, figure of speech, anyone, 1 marks. Last, theme, central idea, 2 to 3 lines, 2 marks. विद्यार्थी मित्रांनो, कवितेचे रसग्रहण करीत असताना पुढील 5 मुद्द्यानुसार कृतीपत्रिकेत दिलेल्या कवितेचा रसास्वाद किंवा रसग्रहण करणे आपल्याला अपेक्षित आहे. मुलांना सर्वप्रथम पहिला मुद्दा आहे तो म्हणजे टायटल. सर्वप्रथम कवितेचे शीर्षक लिहावे, यासाठी आपल्याला अर्धा गुण दिलेला आहे. सेकंड, पोएट. त्यानंतर कवी कवयित्रीचे नाव लिहावे. काही कवितांखाली असे नाव नसते, त्या ठिकाणी ॲनॉनमस असे दिलेले असते. याचा अर्थ एखाद्या अज्ञात म्हणजेच अननोन व्यक्तीने ती कविता लिहिलेली असते. यासाठी आपल्याला अर्धा गुण दिलेला आहे. राईम स्कीम. राईम्स मीन्स यमके कवितेतील प्रत्येक ओळीच्या अखेरीस येत असतात, म्हणजे शेवटी येत असतात. त्यांचे ध्वनी, उच्चार सारखे असतात. उदाहरणार्थ ब्लो, स्नो, लव, अभाव इटीसी. या रायमिंग वर्ड्सची रचना कडव्यात विशिष्ट नियमित साच्यात किंवा नमुन्यात येत असते. कडव्यातील नियमित यमक योजनेलाच राईम स्कीम असे म्हणतात. मुलांना राईम स्कीम ए, बी, बी किंवा सी इत्यादी अक्षरांचा उपयोग करून लिहावे लागते. या यमक योजनेविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे. ते चांगले लक्षात ठेवावे लागतात. ज्यावेळेस कवितेतील ओळीत यमक जोडणारे शब्द वापरलेले नसतात, त्या कवितेस फ्री व्हर्ज म्हणजेच मुक्त छंद असे लिहावे. फिगर ऑफ स्पीच मीन्स भाषिक अलंकार, एनीवन, 1 मार्क्स. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, कवितेचे भाषा सौंदर्य वाढवण्याकरिता कवी आपले विचार, कल्पना इत्यादी प्रभावीपणे मांडण्याकरिता सर्वसामान्य भाषा वापरण्याऐवजी वेगळ्या अशा अलंकारिक भाषेचा उपयोग करतात. प्रामुख्याने सिमिली मीन्स उपमा, मेटाफर मीन्स रूपक, इन्व्हर्जन मीन्स व्युत्क्रम, पर्सनिफिकेशन मीन्स चेतन गुणोक्ती, एंथेसिस मीन्स विरोधाभास, एपोस्ट्रॉफी मीन्स परोक्ष संबोधन, अलेंट्रेशन मीन्स अनुप्रास,
रिपिटेशन मीन्स पुनरावृत्ती, हायपरबोल मीन्स अतिशयोक्ती या फिगर ऑफ स्पीचचा उपयोग केलेला आहे. या ठिकाणी प्रत्येक कवितेला फिगर ऑफ स्पीचची उदाहरणे त्या कवितेखाली दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरात दिले आहेत. ते चांगले आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे थीम किंवा सेंट्रल आयडिया, कवितेचा विषय किंवा मध्यवर्ती कल्पना. या ठिकाणी आपल्याला हा मुद्दा 2 गुणांसाठी विचारला जातो. तर दिलेल्या कवितेचा मुख्य गाभा, विषय, त्या कवितेतील मुख्य कल्पना, मुख्य विचार किंवा घटना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना 2-3 ओळीत मध्यवर्ती कल्पना लिहायची असते. कवीला कोणता महत्त्वाचा मुख्य विषय अभिप्रेत आहे हे मध्यवर्ती कल्पनेतून समजते. याकरिता या मार्गदर्शकात कवितेपूर्वी दिलेला पॅराफ्रेज म्हणजेच कवितेचा सारांश हा भाग आपल्याला काळजीपूर्वक वाचावा लागतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेली कविता काळजीपूर्वक वाचूया आणि त्या कवितेचे मुद्द्याच्या आधारे आपण रसग्रहण तयार करूया. ओ मून, गिव्ह मी मूनलाइट, basket full or 2 baskets full with seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to so many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back. As my village is quite far, the route is tough and full of snake and scorpions. Neither bus nor cart flies. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight. On loan, I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. Title. The title of the poem is Basket Full of Moonlight. Second poet. The poet of the poem is Sunil Sharma. Third, theme, central idea. The central idea of the poem is the loneliness of a child in a remote village untouched by modern amenities. The child is too far from the modern urban life that even his remedy for the plight of his villagers seems quite innocent and plain. Fourth, rhyme scheme. There is no rhyme scheme in this poem. This a poem is a free verse. Figure of speech, repetition, alliteration, apostrophe. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण दिलेल्या कवितेचं मुद्द्याच्या आधारे रसग्रहण केलेले आहे. अशा प्रकारे कवितेचं ॲप्रिसिएशन ऑफ पोएम म्हणजेच दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कवितेचं रसग्रहण करणे होय. मुलांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.